अभिष्ट चिंतन सोहळा. खरं तर राजकारणातील चाणक्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्याच्याच बरोबरीनं एक धुरंधर वक्तृत्वाने नेते म्हणून गोपीनाथजी मुंडे साहेबांचा आपण आवर्जून उल्लेख करू. आज दोन मंडळींचा आज खऱ्या तर अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्याचबरोबरीने क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सर्वांच्या गळातील ताबीज. 2011 क्रिकेट वर्ल्ड कप आपण जेव्हा जिंकला, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकवराचा किताब पटकावणारा युवराज सिंगचा आज वाढदिवस. म्हणजे आज या दिवसाला भरपूर महत्व आहे. तर जाऊया आपण मॅचच्याकडे, मॅचच्या दिशेने. तर डावाला सुरुवात होईल, पंच टाइम अलर्ट करतील सागर. तर आपलाच हा ऑफिशियल कॉल आहे. तुम्हाला 30 मिनिटाचा अवधी असेल. या 30 मिनिटामध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायची. 30चा आम्ही 35 मिनिटं करू, कारण ड्रिंक्स ब्रेक देखील होईल. पण तुम्हाला या 35 मिनिटामध्ये खरं तर इनिंग समाप्त करायचे आहे, याची आपण नोंद घ्या. मी पंचांना विनंती करेन आपण स्टॉप वॉच लावा. जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा आपण स्टॉप वॉच लावायचा आहे आणि टाइम टू टाइम काटेकोरपणे मात्र ही इनिंग या ठिकाणी समाप्त करायची आहे. अखेरच्या दिवशी मात्र प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. खऱ्या आज सुपर संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये आपण पाहतो मोठ्या संख्येने मात्र या ठिकाणी प्रेक्षक सामन्याचा आनंद घेण्यासाठी येतील. याची डोळा जिथे विभाग प्रीमियर लीग सीझन 1चा सोहळा पाहण्यासाठी आलेले आमचे तमाम क्रीडा रसिक सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करतोय. मॅचला सुरुवात दोन्ही संघाचे बॅट्समॅन आमच्या समवेत खरं तर वन ऑफ द लिजंड, ज्याने कित्येक वर्ष खूप मोठं योगदान खारपाडा टेनिस क्रिकेटला दिलं, ते आमचे भारतीय जनता पार्टी पेन तालुका सरचिटणीस आणि तदनंतर मात्र खारपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य. खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान. सध्या चालू असलेले खऱ्या अर्थानं शाळेचा बांधकाम, त्यामध्ये खूप मोठं योगदान ज्यांनी दिलं ते आमचे संजय दादा. त्यांचं आम्ही खऱ्या अर्थानं कौतुक करू. आज ते आमच्या समवेत 12th मॅन म्हणून आणि एका बाजूला आमचे बानस आणि शमा 11 संघाचे 12th मॅन देखील सोबत आहेत. तर गेम इज ऑन. डावाला सुरुवात झाली. पहिली सलामीवीर जोडी मैदानामध्ये गेली आहे, उमेश आणि एका बाजूने संकेत. हा खेळाडू सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो थोडासा ऍडव्हान्टेज मिळेल खऱ्या अर्थानं फिल्डिंग करणाऱ्या मानस आणि शमा 11 इरबाडी संघाला. टॉस भरपूर महत्वाचा होता या टीमसाठी. गेम इज ऑन. स्टॉप वॉच टाइम लावलेला गेलाय बघा, टाइम अलर्ट केलाय सागरसाठी. 9 खऱ्या तर 10 वाजलेत परफेक्ट. तर 10 वाजून 35 मिनिटांमध्ये तुम्हाला ही इनिंग समाप्त करायची. इनिंग ब्रेक्स आणि ड्रिंक्स पकडून मात्र तुम्हाला 5 मिनिटं एक्स्ट्रा दिले जातील. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट, खूप चांगला फटका. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एक सिंगल तिथे मिळते. या सिंगलने मात्र स्वतःचा आणि टीमचा अकाउंट ओपन करतोय उमेश हा खेळाडू. आमचे उत्कृष्ट गुणलेखक दीपेश पाटील आमच्यासोबत जॉईन झाले, त्यांचंही आम्ही खरं तर इथे स्वागत करतो, कारण चांगली स्कोरिंग, खूप चांगली त्यांची हँडरायटिंग तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर याच दरम्यान जिथे विभाग शिवसेना प्रमुख सन्माननीय राजूदा पाटील साहेबांचे इथे शुभागमन होतंय, त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. आज खूप मोठ्या संख्येने तुम्हाला मान्यवर मंडळी या एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळतील. राकेश खरं तर विविध पक्षातील सर्व आमचे राजकीय नेते, परंतु एकाच व्यासपीठावरती त्यांना आम्ही इथे पाहतोय. हे देखील स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं, कारण क्रिकेटवरती असणारं प्रचंड प्रेम त्यांना एका व्यासपीठावरती घेऊन आलंय. खूप मोठी स्पर्धा. अकूट टप्प्याचा बॉल होता, इथे फटका चांगला होता, परंतु एलिव्हेशन नव्हतं. लॉंग ऑन मध्ये हा झेल कॅरी केलाय. इरवाडीच्या समर्थकांमध्ये जल्लोष साजरा होतोय. पहिला धक्का बसतोय पारकर 11 जिते संघाला. राज्य प्रस्थापित व्हावं ही श्रींची इच्छा, त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना खरं तर मानाचा मुजरा. पहिला धक्का बसला पारकर 11 जिते संघाला. टॉस भरपूर महत्वाचा होता. आमचे खऱ्या तर जय पवार सर कल्याणवरून मात्र इथे मार्गस्थ झाले आणि त्यांचं इथे आगमन आपण पाहिलं असेल. विके प्रतिष्ठान हा व्यावसायिक संघ ठाणे जिल्ह्यातला, त्या संघाचे ते खरं तर व्यवस्थापक देखील आहेत आणि जुने जाणते सिनियर क्रिकेटर देखील म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आज त्यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. पहिल्या दिवसापासून तुम्ही पाहता शिस्तबद्धता क्रिकेटमध्ये आपण पाहिली. थ्रो गोलंदाजी त्यांच्यावरती मात्र लागलेलं बंधन हे खरं तर पंचांचं कार्य. गोलंदाज सीआर पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. उमेशसाठी इथे मात्र खरं त्यानं फाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगला चेंडू होता. लाऊड अपील देखील झाली आणि पंच मात्र आपल्या निर्णयावरती तटस्थ. हा चेंडू निर्धाव असेल, डॉट बॉल. येस केडी हा डॉट बॉल आहे. त्यामुळे मात्र इथे कॉन्फिडन्स हा वाढत चाललाय. काल आपण पाहिला पहिल्या मॅचमध्ये खरं तर रामचंद्र
या गोलंदाजाने P1च्या षटकामध्ये मेडन षटक फेकलं आणि त्यांची आम्ही ती यूट्यूबवरती क्लिप ऐकली, पाहिली, फेसबुकला व्हायरल झाली. भरपूर कमेंट्स आणि लाईक्स त्यांना मिळतील यातील मात्र शंका नसणार आहे. इथे देखील लोवर फुल टॉस बॉल होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे फक्त दिशा द्यायची होती खेळाडूला, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळलेला नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू. उमेश हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती आहे, त्याच्याकडून मात्र लगातार 2 निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरावलेली, ती म्हणजे 1 गडी बाद 1 ही धावसंख्या. चांगली गोलंदाजी करत असताना खेळाडू मंगेश सावंत हा खेळाडू कदाचित पेन पूर्व विभागातला खेळाडू असावा, कारण जिते विभाग प्रीमियर लीग ही 32 गावांची प्रीमियर लीग आहे. म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व ही गावं आणि त्या गावातील हे सर्व खेळाडू. मंगेश सावंतचा हा बॉल पुन्हा एकदा सेन्सेबल क्रिकेट, फक्त दिशा दिली बॉलला आणि एक सिंगल पूर्ण केली आहे. मानस आणि शमा 11 इरबाडी या संघासमोर तुम्हाला एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल, कारण त्यांच्या टीममध्ये सागर आणि प्रशांत सारखे 2 आक्रमक फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. तर नक्कीच एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट करावं लागेल. कैलासवासी आक्रोश अशोक गावण यांच्या स्मरणार्थ प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक खेळाडूला पारकर 11 जिथे प्रत्येक प्लेयरला 100 रुपयाचं पारितोषिक आलं प्रत्येक षटकारासाठी. खूप मोठं पारितोषिक, मोटिवेशन खूप महत्वाचं आहे. आपण पाहतोय खऱ्या तर असं म्हटलं तर आपल्या राजांची जन्मभूमी शिवनेरी, परंतु कर्मभूमी ही रायगड राहिली, कारण त्यांनी स्वराज्याची राजधानी रायगडला घोषित केलं. त्याच पद्धतीने आमचे राजादा म्हात्रे गाव त्यांचा जिथे, परंतु सध्या पेनमध्ये त्यांचा एक वेगळा दबदबा तुम्हाला पाहायला मिळतो. मग राजकीय क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव योगदान राहिलं आहे. आणि त्यांचा हा संघ पारकर 11 जिते संघ. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज तयार होतील मितेश म्हात्रे. यावेळेस तुम्ही पाहता 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या. सकाळचं सत्र आहे, थोडंसं ऍडव्हान्टेज पाहता मिळतोय या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. आणि त्यानंतर मात्र मितेश वरती आता इथून या एंडना आक्रमण करावं लागेल पारकर 11 जिते संघाला. फलंदाजाने आपण पहिल्या षटकामध्ये पहिला एंड चॉईस केला, त्यानंतर मात्र आता सेकंड ओव्हरमध्ये यावेळेस मितेश तयार होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि समोर तुम्ही आता खेळाडू उमेश बॅकफुटला गेले, त्यानंतर मात्र ताकदीचा वापर, पंच केला बॉलला आणि डीपेक्षा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली आणि तदनंतर मात्र थ्रो देखील तेवढा सुंदर होता. बघा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय हरीश गावणला बाद करण्यासाठी. हा मात्र त्यांनी चक्रव्यूह रचला होता आणि इथे मात्र या 2 धावा आल्या. 2 धावेनं पारकर 11 जिते संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती, ती म्हणजे 1 गडी बाद 4 धावा. 4 धावा धावफलकावरती आहेत आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. उमेश पुन्हा एकदा आपल्या स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी पंचाचा इशारा आला. वाईट बॉल थोडासा ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर झाला चेंडू. पंचाने मात्र या बॉलला वाईट घोषित केलंय, त्यामुळे 1 धाव अव्वंताच्या स्वरूपात मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या पारकर 11 जिते संघाला. खरं तर जिते विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेने मी मगाशी देखील म्हटलं राजकीय क्षेत्रातील धुरंधर मंडळी त्यांना एका व्यासपीठावरती आणलं आणि क्रिकेटची त्यांना खऱ्यातनं अहमियत देखील समजवली. आज आपण पाहतोय आमचे BH काका जे संघाचे संघ मालक आहेत, ते मात्र त्यांच्या प्रेक्षकांच्या स्क्वॉडमध्ये जाऊन तिथे उभे आहेत. खरं तर त्यांची जागा आमच्या मंचावरती आहेत, परंतु ते आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या स्क्वॉडमध्ये उभे आहेत. एका बाजूला आमचे राजादा म्हात्रे हे देखील त्यांच्या स्क्वॉडमध्ये उभे आहेत. या सामन्याचं महत्त्व भरपूर आहे. आमचे अविनाशजी माळी मामा खऱ्यातनं यांचे ते शुभागमन झाले. इरबाडी संघाचे गावचे एक चांगले क्रिकेट प्रेमी. यावेळेस एज लागली आणि जल्लोष साजरा होतोय. अजून एक धक्का बसतोय पारकर 11 जिते टीमला. उमेश बॅक टू द पॅव्हेलियन. चहू बाजूनी होती त्या किल्ल्याला तटबंदी, नवती मोगलांना आक्रमणाची संधी. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकताय. आपल्या रायगड जिल्ह्याचं हे खऱ्यातनं कीर्तिमान असं संगीत. तर
हरीश गावंडला एका षटकारासाठी त्यांचे मामा अविनाश माळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर मोठी पारितोषिक इथे आलेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय रघु पाटील. आपण पाहिला लेग ब्रेक के सुलतान भिंगारी गावचा रघु परदेशी, परंतु इथे रघु पाटील हा खेळाडू मैदानामध्ये गेलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 5 गडी बाद झाले. 2 गोलंदाजी मार्कमध्ये तुम्ही आता खेळाडू आहेत ते म्हणजे मितेश म्हात्रे, त्याला यश मिळालं. चला सागर, तुमच्या संघाला आम्ही टाइम अलर्ट केला, स्टॉप वॉच लावला. 10 वाजता बरोबर इनिंग सुरू झाली. तुम्हाला 10 वाजून 30 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायचे आहे. याकडे आपण लक्ष द्या. खूप महत्त्वाचा निर्णय, कारण तुम्ही जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा व्यावसायिक क्रिकेट खेळायला जाल तेव्हा तुम्हाला तिथे निर्बंध हे लागू असतील. एका षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी. टाइम वॉच बघा, मी मगाशी देखील म्हटलंय तुम्हाला टाइम अलर्ट केलंय, तर प्लीज टायमिंग वरती इनिंग समाप्त करा. राऊंड विकेट, यावेळेस खूप चांगला फटका, शॉटआउट पूल केला बॉलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, खूप चांगली फिल्डिंग. अजून एक सिंगल आली आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय पारकर 11 जिते संघाला. काल सुरुवात झाली होती खरं तर पारकर 11 संघाची. आपण पाहिले निलेश संघासोबत पहिला सामना होता, त्याने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या मॅचमध्ये देखील टॉस भरपूर निर्णायक होता. परंतु जमेची बाजू जर आपण पाहिली, पारकर 11 जिते संघाची बॉलिंग स्ट्रेंथ भरपूर चांगली आहे, ज्यामध्ये चांगले गोलंदाज प्रथमेश असेल, हरेश रामचंद्र सारखे अतिशय चांगले दिग्गज गोलंदाज. त्यामुळे खरं तर हा संघ बॉलिंग स्ट्रेंथमध्ये भरपूर चांगला आहे. आमिर पाटील या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवणारा खेळाडू, त्यांच्या संघाला पराभव जरूर आला त्यांच्या वाटेला, परंतु खूप एक मोठी इनिंग साकारली होती. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला फटका येतोय. या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटमध्ये बॉल चाललाय. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सिंगल आली आहे. इथे पार्टनरशिप त्यांना करायची आहे. पहिल्या 3 षटकामध्ये विकेट टिकवून खेळायचं, कारण जर का संयम राखला तर अखेरच्या 3 षटकामध्ये आक्रमण करू शकतो हरीश गावंड हा फलंदाज. त्यामुळे एक चांगली स्ट्रॅटर्जी संघनायक म्हणून त्यांनी चांगली रणनीती आखली आहे. हलुवारपणे धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. एका धावेने जर का हा संघ पुढे गेला, शेवटच्या 3 षटकामध्ये जर का आक्रमण केलं तर एक चांगलं सन्मानजनक टोटल तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळेल. आमचे आयोजक खरं तर संदीपजी घरत, दिलीप पाटील, प्रचंड मेहनत ज्यांनी घेतली, आमचे जे के दादा असतील, संपूर्ण त्यांचे सहकारी, त्यांचं खऱ्या तर इथे मी स्वागत करीन. त्यांचं इथे शुभ आगमन झालं. अगदी 10 वाजता हा सामना सुरू झाला. काल आम्ही लॉस देखील उडवले, ए आणि बी, विनर आणि एलिमिनेटर. त्यानंतर चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, आणि इथे मात्र बॉल चालला मिड विकेट सीमा पार. आजच्या दिवसातील हा पहिला मोठा फटका आहे तो. 4 धावा पारकर 11 जिते टीमसाठी. या मॅच मध्ये खरं तर आपल्याला नावलौकिकीला साजेसा खेळ मात्र हरीश गावंड या खेळाडूला करावा लागेल. तर ते 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 11 ही धावसंख्या आपण पाहू धावफलकावरती. तिसरं षटक सागर स्वतः संघनायक बॉलिंग मार्कमध्ये आले. हे षटक भरपूर निर्णायक असेल, कारण जो संयम राखला पहिल्या 2 षटकामध्ये पारकर 11 जिते संघानं, तो संयम त्यांना आता बाजूला ठेवून मात्र इथे आक्रमण करायचं. ओव्हर द विकेट, इथे रिव्हर्सचा फटका होता, स्टान्स बदलला आणि खूप चांगला स्ट्रोक सिलेक्शन, कारण त्या ठिकाणी आउटफील्ड फास्ट आहे आणि इथे बॉल सरळ झाला सीमा पार. गोळीच्या वेगानं येतोय हा चौकार. हो, तर इथे आता धावांची भूक या खेळाडूकडे भरपूर आहे, आणि आता मात्र चांगली बॅटिंग करत असताना हा खेळाडू हरेश. 2 कॅप्टन आणि 2 कॅप्टन मध्ये मात्र आता संघर्ष. फ्लायटेड डिलेव्हरी, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलं.
अजून एक धाव ऍड होईल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या पार्कर 11 जिते टीमच्या धावफलकावरती. तर 16 धावा धावफलकावरती आहेत. गडी बाद झाले 2. मी मागाशी म्हटलं सकाळचं सत्र आहे आणि पहिल्या 2-3 षटकामध्ये जर का विकेट टिकवून ठेवल्या आणि नंतर चांगली बॅटिंग करण्याची संधी देखील मिळेल. आता चांगली बॅटिंग, पुन्हा एकदा खूप चांगला फटका, शॉर्टम पूल केला बॉलला, डीपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि खूप चांगली फिल्डिंग. अजून एक सिंगल आली आहे. सिंगलने मात्र संघ जाऊन पोहोचला. त्यामुळे 17 या धावसंख्येपत्री. 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:33 खऱ्या अर्थानं असंख्य हिंदूंच्या हृदयाला ज्यांनी गवसणी घातली ते हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची प्राणज्योत मावळली आणि अखंड महाराष्ट्र हा ढसाढसा रडला होता. म्हणून हा अशुभ अंक देखील मानला होता. आज आपण पाहतो आमच्या मंचावरती अनेक आमचे असे कडवट शिवसैनिक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहे. तर त्यांचंही स्वागत. तर चांगला फटका आला, 1 धावा, एका धाव्याने मात्र 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक ॲज अ कॅप्टन म्हणून इथे चांगलं षटक फेकायचं. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर एक वाईट बॉल, एक सिंगल, अशा एकूण 6 धावा खर्च केल्या पहिल्या 2 चेंडूमध्ये सागर पाटील या संघ नायकानं. फुलटॉस बॉल होता, चांगला फटका, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून मात्र बॉल चालला होता, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. बघा फिल्डिंगचा स्टँडर्ड लेवल या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला पाहायला मिळाला. कालपासून आम्ही पाहतो भरपूर चांगली फिल्डिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिली. अजून एक सिंगल आली, या सिंगलने मात्र संघ हा पुढे चाललाय. धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद, 18 धावा. पार्टनरशिप भरपूर महत्वाची या सकाळच्या सत्रामध्ये पार्कर 11 जिते संघासाठी. जर का एक मोठी पार्टनरशिप पहिल्या 4 षटकापर्यंत झाली तर अखेरच्या 2 षटकामध्ये तुम्हाला स्लॉगरमध्ये अटॅकिंग क्रिकेट देखील खेळता येईल. त्यामुळे विकेट टिकून खेळावं लागेल. हरेशला इथे देखील फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉल चाललाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल फटका. 4 धावा येतील या ठिकाणी पार्कर 11 जिते टीमसाठी. जीवन प्रवास हा कधीच सोपा नसतो. तो सोपा आपणच करावा लागतो, कधी स्वतःच्या अंदाजाने तर कधी नजर अंदाजाने. इथे मात्र या संघाचा प्रवास सुकर करतोय हरेश हा खेळाडू. पॅड स्वीप करत होता, इथे मात्र बॉल खूप वेगवान फेकला सागरनं. त्यानंतर चांगलं प्रत्युत्तर दिलं हरेश गावंड या फलंदाजाला. सागर पाटील या गोलंदाजाने. टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 22 गडी बाद झाले 2. तिसरं षटक प्रगतीपथावरती असणार. पहिल्या षटकाचा आपण विचार केला, पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या मंगेश सावंत या गोलंदाज. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मितेशनं 9 धावा खर्च केला. तिसरं षटक इथे रिबसचा फटका केलायचा होता आणि त्यानंतर मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ संपतो. त्याला पाणी घेऊन जा लगेच दोन्ही संघाचे बॅट्समॅन मैदानामध्ये जायचं पाणी घेऊन. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहे धावफलकावरती, त्या म्हणजे 2 गडी बाद, 22 धावा. बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटकाचा खेळ संपलाय. बघा आज सर्व घड्याळाच्या काट्यावरती खेळ चालेल, कारण तुम्हाला शिस्तबद्धता आणणं खूप गरजेचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर अजूनही 3 षटकं पेंडिंग आहेत आणि 22 धावा धावफलकावरती लागल्या पार्कर 11 जिते संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच असेल सुपर 6 ची दुसरी लढत असेल सुजल प्रतिष्ठान जिते म्हणजे देवचा हा संघ आणि एका बाजून असेल अथर्व अँड पूर्वा 11 अंबिवली म्हणजे स्वप्नील गोविरलाचा हा खेळाडू. तर दोन्ही संघ नायकाने आपण रेडी राहायचं सर्व खेळाडूंना घेऊन, कारण लगेच आपण पहिल्या इनिंगच्या ब्रेक नंतर आपण टॉस करणार आहोत. तर 3 षटकं संपली. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय संघ नायक हरेश गाबणनं. निर्णायक क्षणाला हा बॅटिंग पॉवर प्ले घेतला, कारण इथून त्यांना चांगल्या धावा सेट करायच्या. बॅटिंग पॉवर प्ले आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज या ठिकाणी आलाय मंगेश सावंत हा गोलंदाज. 4थं षटक फेकेल.
तर याच दरम्यान जिते गावचे सन्माननीय राकेश म्हात्रे यांचे ते शुभागमन महोदय त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर विष्णू मामा जिते यांच्याकडून हरेश गावणला 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. अकूट टप्प्याचा बॉल होता. तुम्ही पाहता या ठिकाणी डीप मिड विकेट मध्ये हा बॉल खेळून काढला. त्यानंतर मात्र एक सिंगल आली आणि या सिंगलने मात्र संघ थोडंसं पुढे चालला आणि हरेश गाबन हा खेळाडू स्ट्राईक एंड वरती आलाय. आता बॅटिंग पॉवर प्ले मध्ये मात्र आता नक्कीच फलंदाजांना पॉवर दाखवावी लागेल, कारण तुम्ही पाहता या षटकामध्ये तुम्हाला 3 शतरक्षक थर्टी या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक डीप मिड विकेट मध्ये, एक लॉंग ऑन मध्ये, एक लॉंग ऑफ मध्ये आणि बाकी तुम्हाला शतरक्षक खऱ्या 8 शतरक्षक तुम्हाला 30 या सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे इथे फलंदाजांना पॉवर दाखवण्याची संधी आहे पॉवर प्ले मध्ये. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय हरेश गाबन या खेळाडूनं. मंगेश साबंतचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट अकूट टप्प्याचा होता, फक्त दिशा दिली आहे आणि खूप फाईन केलेत फलंदाज हरेश. वेट अँड वॉचचा हा खेळ आणि त्यानंतर बॉल चाललाय सरळ डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. विष्णू मामा जिते यांच्याकडून हरेश साठी लगातार 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. गोलंदाज मंगेश सावंत पुढचा बॉल, यावेळेस खूप चांगला फटका, ताकदीचा पुरेपूर वापर, परफेक्ट रडार मध्ये आलेला बॉल सरळ फेकून दिला मिड विकेटच्या वरून. हा 6 धावेसाठी षटकार. दोन्ही बाजूने मात्र आता आक्रमणाला सुरुवात झाली. धावसंख्या लागली धावफलकावरती 38, गडी बाद झाले 2. मी मगाशी म्हटलं दुसरं तिसरं षटक पार्टनरशिप खूप महत्वाची आहे आणि ती पार्टनरशिप मैदानामध्ये केली आहे. बॅटिंग पॉवर प्ले का घेतला आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये धावा देखील करताना दोन्ही खेळाडू पाहत आहे हरेश आणि रघु हे दोन्ही खेळाडू. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पार्कर 11 जिते टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे 2 गडी बाद 39 धाबा.
गडी बाद 39 ही धावसंख्या आपण पाहतो धावफलकामध्ये. अजूनही पहिल्या सत्रामधील 2 षटकांचा खेळ बाकी आहे, 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज सागर पाटील तयार. खूप वेगवान बॉल फेकावा लागेल सागरला देखील. इथे देखील खूप वेगवान हा बॉल होता आणि स्ट्राईक हवी आहे हरेश गावण या खेळाडूला. रघुनं मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे हरेशसाठी आणि हा वाईट बॉल. एक धाव ऍड होईल पारकर इलेव्हन जिथे टीमच्या धावफलकामध्ये त्याने विकेट एकही मिळवलाय, तो म्हणजे या ठिकाणी मानस आणि शमा इलेव्हन इरबाडी संघाने. थँक्यू. तर रघुनं देखील चांगली बॅटिंग केली, 12 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. हरेश सोबत त्याचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. खरं तर सहकार्याला एका बाजूनं संत गतीने चांगला त्यांनी सुरुवात दिली. जेव्हा आपण पाहिले वीरेंद्र सेहवाग आणि सचिन रमेश तेंडुलकर जोडी ही मैदानामध्ये उतरायची, तेव्हा सचिन बाद झाला की मग सेहवागच्या जोडीनं द्रविड यायचा. तो संत गतीने फक्त सिंगल डबलकडे लक्ष केंद्रित करताना एका बाजूनं आक्रमण. तशीच रणनीती इथे आखली आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला रणनीती आखावी लागते, तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करावा लागतो, वर्तमान परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागते आणि तो खेळ मात्र आता दोन्ही संघांकडून चालला आहे. सागर देखील एक मास्टर माइंडेड संघनायक आहे आणि त्याला देखील माहिती आहे कमबॅक खूप गरजेचं आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेट इथे फटका फसला. नो मॅन्स लँड मध्ये बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतो, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता पॉइंट मध्ये आणि त्यानंतर मात्र एक धाव मात्र मिळेल, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या पारकर इलेव्हन जिते संघाला. काल आपण पाहिलं खरं तर रवी पाटील हा खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. मला आजही आठवते खरं तर मोपाड्याची सुप्रीमोची ट्रॉफी अक्षरशः गाजवून ठेवली या खेळाडूनं. भरपूर आक्रमकता या खेळाडूकडे आणि सध्या आपल्या बिझी शेड्यूलमध्ये तो त्याला देखील प्रॅक्टिसचा अभाव मिळतो आणि त्यामुळे तो हा खेळाडू थोडासा मागे गेल पडलाय, परंतु चांगला खेळ त्याच्याकडून आपण पाहिला. एक धावावर एका धाब्याने संघ पुढे चालला. धावसंख्या लागली धावफलकावरती 41, गडी बाजूला 3. प्रत्येक चेंडूनंतर मात्र या ठिकाणी फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये बदल केला जातोय, कारण मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बाउंड्री भरपूर लॉंग आहे आणि या मध्ये जो आता खेळाडू षटकार लागवेल या हेडनं तो खरोखर ताकदवर खेळाडू असेल. इथे वेगळा फटका खेळायचा होता आणि तुम्ही पाहताय दांडी गोल झाली आहे. आक्रमक खेळाडूला परतावलं या ठिकाणी सागर पाटील या गोलंदाजाने. फलंदाज बाद होतो रवी पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. आमचे 40+ दर्जेदार खेळाडू उपेश यांचे ते आगमन. काल एक झुंजार आणि खऱ्या अर्थानं एक संघर्षमय खेळी त्यांनी साकारली कालच्या सामन्यामध्ये. उपेश गरत यांचे ते शुभागमन. तर अजून एक धक्का बसतोय पारकर इलेव्हन जिते संघाला. धावा आहे धावफलकावरती त्या म्हणजे 41. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय शशिकांत हा खेळाडू मैदानामध्ये चालला. जिते विभाग प्रीमियर लीग वर्ष पहिलं आणि या स्पर्धेमध्ये आज खऱ्या अर्थानं अंतिम दिवस मेगा फिनाले सुपर संडे तुम्ही इथे अनुभवताय. आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा आपण शेवटच्या दिवसाकडे आलोय आणि खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत असताना खरं तर आमच्या आयोजकांना मिळालेले हे यश या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहताय. शशिकांत हा खेळाडू यावेळेस 6व्या क्रमांकावरती मैदानामध्ये चालला आणि एका बाजूने मात्र एकटा किल्ला लढवतोय, तो म्हणजे हरेश गावंड हा खेळाडू. धावसंख्येचा आपण विचार केला 41 आणि गडी बाद झाले ते म्हणजे 4. अजूनही शेवटच्या षटकातील 2 षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज सागर पाटीलला मिळालेलं कमबॅक अतिशय चांगली भन्नाट गोलंदाजी सागरकडून. ओव्हर द विकेट यावेळी सफल झाले होते पूर्णपणे अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, परंतु टायमिंग जुळलं नाही बॅट आणि चेंडूचं. इथे मात्र हा निर्धाव चेंडू. चांगला शॉट सिलेक्शन होता परंतु फटका त्याला खेळता आला नाहीये, कारण या फटक्यासाठी तुम्हाला तुमचा बॅटचा फ्लो देखील तेवढाच इम्पॉर्टंट असतो. तुम्ही ज्या पद्धतीने बॅट वेगानं फिरवाल तेवढ्या वेगानं बॉल सीमारेषा देखील गाठेल आणि प्रॉपर टायमिंग देखील होईल. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. 5वं षटक मानस आणि शमा इलेव्हन इरवाडी संघासाठी हे कमबॅक करून देणारं षटक आहे, ते म्हणजे सागर पाटील स्वतः संघनायकाचं. वेगवान बॉल होता आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहताय गतीनं बीट केलंय आणि तदनंतर मात्र तुम्ही पाहताय पंच देतील योग्य निर्णय. खूप वेगवान चेंडू होता आणि हा बॉल देखील निर्धाव, त्यामुळे प्रेशर वाढलंय पारकर इलेव्हन जिते संघावरती. आता असं वाटायला लागलं संजय खऱ्यातनं रघुला बाद का केलं,
हरेशनं, कारण तो लय मध्ये आला होता आणि त्याला मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद करावं लागलं आणि स्वतःवरती स्वतः स्ट्राईक घेत होती. त्यानंतर मात्र थोडासा प्रेशर हा वाढला गेला या ठिकाणी पारकर 11 जिते संघावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार सागर पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील निर्धाव बॉल. या षटकामध्ये कमालीचं कमबॅक केलंय मानस आणि शमा 11 इरबाडी संघासाठी. सागर पाटील या संघनायकानं प्रेशर आणि फक्त प्रेशरच आपण या षटकामध्ये पाहिला, कारण पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धाबा होत्या. आतापर्यंत या षटकामध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्या सागर पाटील या संघनायकानं. नेक्स्ट मॅच सुजल प्रतिष्ठान जिते आणि अथर्व अँड पूर्वा 11 आंबिवली टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी सज्ज राहा. आपण इनिंग नंतर लगेच टॉस करणार आहोत. सागर तयार पुन्हा ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि दबाव परिस्थितीमध्ये हा चांगला फटका होता, परंतु तेवढीच चांगली झेल पकडली आणि अजूनही धक्का बसतोय तो म्हणजे शशिकांतच्या स्वरूपात पारकर 11 जिते संघाला. गुड कमबॅक. 5व्या षटकामध्ये मात्र कमालीचं कमबॅक केलं सागर पाटील या संघनायकानं. तर हा 5वा धक्का बसतोय 41 या धावसंख्येवरती. सागर पाटीलनं मात्र 5व्या षटकामध्ये धावसंख्येवरती अंकुश लगावलं. जी धावगती वाढली होती 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये धावगतीला ब्रेक लावला सागर पाटीलनं, परंतु अजूनही शेवटचं षटक पेंडिंग आहे. लास्ट ओव्हर आणि भरपूर महत्वपूर्ण षटक असेल स्लॉग ओव्हरचं, कारण या षटकामध्ये जर का धावा जास्त आल्या तर नक्कीच थोडासा आत्मविश्वास वाढेल सेकंड इनिंगमध्ये पारकर 11 जिते संघाचा. कारण हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे दोन्ही संघांना. म्हणजे एका संघाच्या वाट्याला विजय तर दुसऱ्या संघाच्या वाट्याला पराभव असेल, त्यामुळे हा सामना भरपूर महत्वाचा. लास्ट ओव्हर. यावेळेस अजय पाटील 5,500हून जास्त पुशअप म्हणजे सूर्यनमस्कार मारणारा हा खेळाडू अतिशय फिट. पहिलाच बॉल खोलात टाकला होता आणि स्ट्राईक ठेवतोय हरेश स्वतःवरती. विश्वास दाखवतो स्वतःवरती, कॉन्फिडन्स दाखवतो स्वतःवरती हरेश गावण हा फलंदाज. बबन घरात आमचे समालोचक, त्यांचंही शुभागमन. तर हा निर्धाव चेंडू आणि आता मात्र धावसंख्येवरती पूर्णपणे रोख लावलाय फिल्डिंग करणाऱ्या मानस आणि शमा 11 इरवाडी संघानं. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रत्येक चेंडूमध्ये आक्रमण करायचं आहे. इथे मोठा फटका. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन खेळले आणि त्यानंतर मात्र आत्मविश्वासानं भरलेला हा षटकार होतोय हरेशच्या बॅटमधून पारकर 11 जिते संघाला. स्वतःवरती आणि त्यानंतर मात्र हा बॉल यावेळेस चांगलं कमबॅक.
पॉपिंग क्रिकचा वापर करायचा. बॅकफुटला गेले होते हरेश. त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यष्ट्यांच्या मागून मात्र यष्टीरक्षक मार्गदर्शन करत आहेत अजय या खेळाडूला. 2 चेंडू बाकी आहेत. 51 धाबा धावफलकावरती आहेत. या 2 चेंडूवरती जर एखादा दुसरा मोठा फटका आला तर एक सन्मानजनक टोटल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये नक्कीच पारकर 11 जिते संघाकडून पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट अजय. आणि तुम्ही पाहता या ठिकाणी खूप चांगला षटक हाताळतो अजय हा खेळाडू स्लॉग ओव्हरमध्ये. इथे देखील क्रॉस बॅटेड फटका सिंगल पूर्ण केली. हरेश कदाचित स्ट्राईककडे धावेल, त्यामुळे त्याला स्ट्राईक हवी आहे. तर बघूया आपण स्ट्राईक रोटेट होते की नाही. तर स्ट्राईक रोटेट जरूर केली हरेशनं आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागली रामनाथ या खेळाडूला. 52 धावफलकावरती हा 6वा धक्का बसतोय पारकर 11 जिते टीमला. थँक्यू. तर 5व्या आणि 6व्या षटकामध्ये आपण पाहिल्या धावसंख्येवरती पूर्णपणे अंकुश लावलाय या ठिकाणी मानस आणि शमा 11 इरवाडी संघानं. हा शेवटचा बॉल असेल आणि 52 धावा धावफलकावरती आहेत. या बॉलवरती जर का मोठा फटका आला तर 50+ धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. 55+ धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. अजय तयार. ओव्हर द विकेट. अखूट टप्प्याचा बॉल. इथे देखील फटका चांगला. हा शेवट गोड केलाय हरेश गावण या संघनायकानं. षटकार येतोय पारकर 11 जिते टीमसाठी. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 58 ही धावसंख्या पण धावफलकावरती बॅटिंग करत असताना पारकर 11 जिते संघाकडून. म्हणजे येणारे 36 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या मानस आणि शमा 11 इरबाडी संघाला त्या म्हणजे 59. वेलप्लेट दोन्ही संघांना शुभेच्छा या मॅचसाठी. तर जाऊया आपण पुढच्या सामन्याकडे. सुजल प्रतिष्ठान जिते आणि अथर्व पूर्वा 11 आंबिवली टीमचे संघारक आपण टॉससाठी या. सुजल प्रतिष्ठान जिते आणि अथर्व पूर्वा 11 टीमचा संघारक देव आणि सोनील आपण टॉससाठी या. लगेचच पुढच्या सामन्याच्या आम्ही नाणेफेकी करणार आहोत. सुपर 6चा हा सामना. तर भरपूर पारितोषिके या खेळाडू आली. हरीशच्या बॅटमधून हा षटकार आला. जाऊया आपण पुढच्या सत्राकडे. येणारे 36 बॉल आणि 59 धावांची गरज आमच्या सव्य जॉन होतील आमचे समालोचक मित्र राकेश घरत आणि बबन घरत. थँक्यू. हॅलो. तर इथे सन्मान होईल. आमचे सन्मान्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले. जिते गावचे आमचे सन्मान्य राकेश दादा म्हात्रे यांचा ते सन्मान केला जाईल. मी जे के पाटील यांना विनंती करतोय. प्रशांत पाटील यांना विनंती करतो आपण यावं आपल्या शुभ हस्ते. राकेश म्हात्रे यांचा इथे सन्मान करावा. सन्मान्य पाहुण्यांना विनंती आपण यावं व्यासपीठावरती. आपलं ही सहर्ष स्वागत. तर राकेश म्हात्रे जिते यांचा इथे सन्मान करतील प्रशांत पाटील. आपलं ही सहर्ष स्वागत. त्यानंतर पेन तालुका भारतीय जनता पार्टी सरचिटणीस आणि खारपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य संजय घरत यांचा इथे सन्मान होईल. संजय दादा घरत आपण देखील यावं. आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. पेन तालुका भारतीय जनता पार्टी सरचिटणीस आणि खारपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य संजय घरत यांचा इथे सन्मान करावा. खरं तर एक आदर्श क्रिकेटर आणि पारकर 11 जिते संघाचे संघ मालक आदरणीय राजादा म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. त्यांना विनंती आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय राजादा म्हात्रे साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो राजू पाटील जिते विभाग शिवसेना प्रमुख राजू पाटील यांना विनंती आपल्या शुभ हस्ते राजा म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान करायचा आपण. तर सन्मान होतो या ठिकाणी
आमचे पारकर इलेव्हन जिते संघाचे संघ मालक पेन नगरपालिकेचे डॅशिंग नगरसेवक आदरणीय राजादा म्हात्रे साहेबांचं खरं तर जिते विभाग शिवसेना प्रमुख राजू पाटील यांच्या शुभ हस्ते थँक्यू सो मच. तर आपण जाऊया मॅचकडे, पुढच्या सत्राकडे ऐकूया राकेश गर्दना. तत्पूर्वी सुजल प्रतिष्ठान जिते आणि अथर्वान पूर्वा इलेव्हन आंबिवली, तर स्वप्नील आणि संघनायक असेल या ठिकाणी देव. तर मी बीएच काका यांना विनंती होता यावं, आपल्या शुभ असे टॉस करणार आहोत पुढच्या सामन्याचा. दोन्ही संघनायक आमच्या व्यासपीठावरती आहेत. सुपर सिक्सची दुसरी लढत दोन संघांमध्ये आणि दोन्ही संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय पेन तालुका उपप्रमुख बीएच काका यांच्या शुभ हस्ते हा टॉस संपन्न होईल. दोन्ही संघांना शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. यस, ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू रोशन सर. अज्ञानाच्या आणि गुलामगिरीच्या अंधकारातून ज्याने तुम्हा आम्हाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला तसेच अखंड भारतवर्षात नवचैतन्य निर्माण करून दिलं आणि तुम्हा आम्हाला स्वबलावर जगायला शिकवलं असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि टॉसबिन होतोय सुजल इलेव्हन. निश्चितच देव स्कीपर असेल या संघाचा. स्वराज्याचा छावा धगधगता लावा, स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज आणि ब्रिटिश सत्तेच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे वाटचाल करण्यासाठी ज्या ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारकाने आपल्या प्राणांची आहुती दिली अशा सर्वांचं स्मरण करून आजच्या दिवसाला मी सुरुवात करीत आहे. पहिली इनिंग संपुष्टात आलेली आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं गेलं तर हारिश फलंदाजानं केवळ 14 चेंडूंमध्ये 31 धावांची बहारदार खेळी गेली. त्यामध्ये 4 चौकार आणि 2 उतुंग षटकार यांचा समावेश आहे. तदनंतर पाहिलं गेलं तर त्याच्या समवेत रघुनाथ याने देखील 6 चेंडूंमध्ये 12 धावांची चांगली उत्कृष्ट खेळी केली आणि या दोन खेळाडूंच्या महत्वपूर्ण कामगिरीमुळेच मात्र संघाची धावसंख्या 6 षटकानंतर पोहोचते 58 धावा आणि विजयासाठी असतील 59 धावा, म्हणजेच प्रतिषटक 9.83 धावा पूर्ण कराव्या लागतील. आणि या धावा पूर्ण करण्यासाठी मात्र मैदानावर आपण पाहतोय 2 सलामवीर फलंदाज मात्र दाखल होत आहेत, सागर आणि पिंट्या. खेळाडूचं पूर्ण नाव सांगितलं तर बरं होईल, कारण प्रोफेशनल क्रिकेट आहे त्यामुळे 12वा खेळाडू असेल तर त्यांचं जनार्दन पाटील हे खेळाडूचं नाव आहे. यावेळेस मात्र 59 धावांचं पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय मानस अँड श्यामा इलेव्हन संघाचा स्कीपर आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणूनच त्याची गणना या क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. चला रे, स्टार्ट दी गेम. पंचांचा इशारा येतोय, पहिले षटक घेऊन येतोय रामचंद्र, राईट मोडतो विकेट. यावेळेस मात्र फटका फसलाय, मोठा चटका. ओ क्या बात आहे. यावेळेस मात्र मैदानामध्ये शांतता पसरलेली आहे, ती म्हणजेच मानस आणि श्यामा इलेव्हन संघाच्या पॅव्हेलियन मध्ये, कारण आपण पाहतोय सलामवीर मात्र शून्यावर बाद होतोय. गोल्डन विकेट. सागर बॅक टू द पॅव्हेलियन. यावेळेस मात्र चूक होतोय ते संघनायक सागर कडून, कारण 59 धावा म्हणजेच 9.83 प्रतिषटक धावसंख्या जमवायची असताना स्ट्रॅटर्जी शुड बी डन. स्ट्रॅटर्जी आखायला हवी होती, मात्र एक चुकीचा फटका. सुरुवातीला खेळणं अपेक्षित नव्हतं. सुरुवातीला कदाचित जर का सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट केलं असं, ज्याप्रमाणे हरीश आपण फलंदाजी पाहिली शेवटच्या चेंडूपर्यंत नाबाद राहिला आणि आपल्या संघासाठी धावा जमावले, त्याप्रमाणे मात्र कुठेतरी मानस अँड श्यामा इलेव्हन संघाचा स्कीपर हा थोडीशी घाई केली आणि याच कारणास्तव मात्र रामचंद्र या गोलंदाजाला पहिले विकेट मिळतोय. तर निश्चितच ऍज अ पिंच हिटर, म्हणजेच क्रिकेटच्या भाषेमध्ये कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमावतोय अशा खेळाडूला पिंच हिटर म्हटलं जातोय. तर श्यामा अँड
मानस अँड श्यामा इलेव्हन संघाचा पिंच हिटर मैदानावर दाखल होतोय. प्रशांत डावखुरी हाताने हा फलंदाजी करेल. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं उत्तमोत्तम कामगिरी केली आणि याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा याचा पिंच हिटर म्हणून वनडाऊनच्या स्वरूपामध्ये येतोय. पिवनचं षटक मार्गस्थ आहे यावेळीच. ओ फाईन लेग क्षेत्र निवडलं होतं. चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, कोणतीही चूक करत नाही. अजूनपर्यंत मात्र आपण पाहतोय मानस अँड श्यामा इलेव्हन संघाचा अकाउंट खोलत नाही. तर जर पाहिलं गेलं तर मागील षटकामध्ये देखील पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या होत्या आणि 1 विकेटचं नुकसान. या षटकामध्ये देखील आपण पाहतोय इनिंग मध्ये पहिलं षटक सुरेख फेकताना रामचंद्र यांच्याकडून. वन्स अगेन वी कॅन सी दिस टाइम राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते आणि पंच इकडे प्रमुख पंच सांगतायत की विकेट नंबर 2 प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. पंचांसोबत कॉन्ट्रोवर्सी करायची नाही आहे, पंचांसोबत वादविवाद करायचा नाही. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. आणि मात्र मैदानाबाहेर परतावं लागेल ते प्रशांत या खेळाडूला, कारण फलंदाज बाद होतोय. 0 धावा आणि 2 विकेट्स असं धावफलक आपण पाहतोय मानस अँड श्यामा इलेव्हन संघाचं. एक सुरेख कामगिरी करताना गोलंदाज रामचंद्र ठाकूर, अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्याप्रमाणे 59 धावा म्हणजेच या मैदानावर पाहिलं गेलं तर 98-99 धावा जमावल्या गेल्या आणि त्यांचा पाठलाग देखील करताना जवळजवळ यशस्वी झाला असता अथर्व चॅलेंजर संघ. अशा मोठमोठ्या धावा इथे या मैदानावर पार होऊ शकतात आणि 59 धावांमध्ये मात्र रोशन दादा यांनी सांगितलं होतं की या संघाकडे मात्र खोलवर गोलंदाजी आहे आणि बलकट असे गोलंदाज या संघामध्ये आहेत आणि याचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये येतोय. अजूनपर्यंत मानस अँड श्यामा इलेव्हन संघाचं अकाउंट खोलत नाही आणि मात्र 2 विकेट्स मैदानाच्या बाहेर परत आहेत. काबिलिये तारीफ, क्या बात है. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक चालू आहे. निश्चितच अविनाश काका सांगत आहेत की कालच्या दिवशी ह्याच रामचंद्र गोलंदाजाने मेडन षटक फेकलं होतं. मेडन षटक म्हणजेच खूप मोठी कामगिरी समजली जाते क्रिकेट विश्वामध्ये. जर पाहिलं गेलं तर नाशिकचे सुपुत्र म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे आपले सुपुत्र बापू नाडकर्णी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 131 चेंडू सलग निर्धाव फेकले होते. ही कामगिरी आजपर्यंत कोणाला जमली नाही आणि कधी जमू शकत नाही. 131 नॉट अ जोक. आपण 6 चेंडू फक्त निर्धाव फेकतो, सलग 131 आणि तो ही भारतीय संघाचा खेळाडू इंटरनॅशनल मध्ये. क्या बात है. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाज येतोय, नौका फलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट नितेश. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू. सलग 4 निर्धाव चेंडू फेकतोय आणि 2 विकेट्स देखील मिळवतोय. निश्चितच काल देखील आपण पाहतोय रामचंद्र कडून मेडन षटक फेकलं गेलं. पिवनचं षटक फेकणं खूप दर्जेदार असा गोलंदाज लागतो आणि दर्जेदार गोलंदाज आपण पाहतोय जिते गावातून. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हो क्या बात है. त्रिफलाचित केलेला आहे. फलंदाज बाद होतोय. तिसरा झटका लागतोय, तिसरा हादरा, तिसरा ब्रेक. तो बॅट्समन मितेश बॅक टू द पॅव्हिलियन. मात्र आपण पाहतोय 5व्या स्थानावर जातोय खेळाडू मंगेश सावंत. आता एकमेव असा फलंदाज आहे गुड फिनिशर म्हणून या संघामध्ये की जो सामना एका बाजूने झुकवू शकतो. असा मंगेश सावंत मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. 3 विकेटचं नुकसान अजूनपर्यंत अकाउंट खोललं जात नाही. एक दर्जेदार कामगिरी करताना आपण पाहतोय जिते विभाग प्रीमियर लीग मध्ये जिते गावचा हा खेळाडू रामचंद्र ठाकूर. वन्स अगेन वी कॅन सी राईट ओव्हर द विकेट दिस टाइम मंगेश सावंत.
यावेळेस मात्र अकाउंट खोलतोय सांघिक तसंच वैयक्तिक. मंगेश सावंतकडून हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय. डीप मिड विकेटमध्ये एक धाव मिळेल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकानंतर धावपळकावर धावसंख्या लागली जात आहे. मानस अँड श्यामा 11 संघाची एक धाव आणि 3 विकेटचं नुकसान सहन करावं लागतोय. निश्चितच सीएम ट्रॉफी म्हणजेच माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या नावाच्या चषकामध्ये देखील उत्तम गोलंदाज म्हणून घोषित केलेला हा गोलंदाज रामचंद्र. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय आज देखील चांगली कामगिरी करताना आपल्या संघासाठी. राकेश, सीएम ट्रॉफी जी स्पर्धा होती ती पेन तालुक्यातील सर्व खेळाडू सर्व संघ होते आणि त्या स्पर्धेचा मी समालोचक म्हणून घटक होतो. त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज ठरला, म्हणजे तालुक्यात त्याची बेस्ट बॉलर म्हणून निवड झाली होती. एकदा जोरदार होत्या रामचंद्र या खेळाडूसाठी. आज देखील त्यांनी इम्प्रेस केलं. नो डाऊट हा गोलंदाज त्या क्षमतेचा आणि अनेक वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिलेला हा खेळाडू आपण पाहतोय. अनेक वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूकडे. निश्चितच 40 प्लसचा हा खेळाडू आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. आता येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी असतील 58 धावांची आवश्यकता. म्हणजे आस्किंग रन रेट मात्र यावेळेस वाढतोय. 11.6%. यावेळेस मात्र सागरने केलेली पहिली चूक महागा ठरते, ती म्हणजे मानस अँड श्यामा 11 संघासाठी. रोहित शर्मा जर पाहायला गेलं तर सुरुवातीला हा खेळाडू वेळ घेतोय, मैदानावर मात्र आपली जम बसवतो, त्यानंतर मात्र षटकार चौकारांची आतषबाजी करतोय. वन्स अगेन वी कॅन सी. यावेळेस मात्र पहिलं षटक घेऊन येतोय हरीश. ओ क्या बात आहे. पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू यॉर्कर इन द लेंथ. मंगेशला मात्र रोखून धडलंय, ते म्हणजेच हरीश गावण या गोलंदाजानं पहिला चेंडू पॉपिंग क्रीज मध्ये फेकला. यॉर्कर किंग म्हणून ओळखला जाणारा जिथे विभागातील हा खेळाडू. रायगडच्या संघामध्ये ज्या खेळाडूने पहिल्यांदा षटक फेकलं होतं आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. वन्स अगेन. ओ हो क्या बात आहे. व्हेरिएशन बघा या गोलंदाजाकडे. का या गोलंदाजाला रायगडच्या संघामध्ये स्थान मिळालं होतं याचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. कारण पहिला चेंडू यॉर्कर, तदनंतर पाहायला गेलं तर लेंथ मध्ये चेंडू फेकला गेला. व्हेरिएशन आहे. 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने फेकण्याचं धाडस आणि ती कला या गोलंदाजाकडे आहे. ज्याप्रमाणे फलंदाजीमध्ये आपला दबदबा दाखवला त्यामध्ये गोलंदाज देखील, पण मात्र मंगेशला कामगिरी करावी लागेल. यावेळेस मात्र आपली विकेट किती महत्वाची आहे मंगेशला ठाऊक आहे. आणि यावेळी मात्र हलक्या हाताने पूल करतोय. स्क्वेअर लेग मध्ये 1 धाव मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या वाढेल. 2 धावा 3 विकेटचं नुकसान. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मंगेशला आपली विकेट किती महत्वाची आहे हे ठाऊक आहे, पण अजूनपर्यंत सलामवीर म्हणून आलेला खेळाडू जनार्दन मात्र मैदानावर दाखल आहे. या जोडीला मात्र मोठी कामगिरी करावी लागेल, आपल्या संघासाठी मोठी भागीदारी रचावी लागेल. पण एका बाजूने आपण पाहतोय उत्तम कामगिरी करताना. ओ हो क्या बात आहे. यावेळी मित्र जातोय चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, आउट ऑफ द लाईन, आउट ऑफ द बॉर्डर. षटकार. यावेळेस मात्र पहिला षटकार येतोय मानस अँड श्यामा 11 संघाकडून. ओ पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पण पाहतोय. शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये रामनाथ चेंडूला जोपर्यंत पकडेल तत्पूर्वी स्ट्राईक रोटेशन होतोय. 1 धाव टोटल मध्ये प्लस केली झाली. एका धावीने धावसंख्या वाढते. 9 धावा धावपळकावर आल्यात. यावेळेस मात्र क्रिकेट हा मानसिक खेळ आहे आणि मानसिक खेळामध्ये थोडंसं लक्ष देऊन खेळणं देखील गरजेचं आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने स्ट्राईक रोटेशन केली जाते. सिंगलने मात्र स्कोर पुढे नेण्याचा, सामना जवळ नेण्याचा प्रयत्न हा मंगेश आणि जनार्दनकडून केला जातो आहे. यावेळेस मात्र षटक क्रमांक 2 देखील संपुष्टात येतो आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या मानस आणि श्यामा संघाची होत आहे 10 धावा 3 विकेटचं नुकसान. अप्रतिम कामगिरी आपण पाहतोय. पंचांचं काम देखील चोखपणे पार पाडत आहेत, ते म्हणजे प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर आणि अभय पाटोले सर. आपण पाहतोय जेपी पाणेलचे हे दोन्ही पंच आहेत आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय जयप्रकाश सर देखील, जय पवार सर देखील इथे अवेलेबल आहेत. धावसंख्या 10 होतोय. आता मात्र
दीपक पाटील आपल्याला सांगतील, ते उत्तम गुणलेखक आहेत, की येणारे चेंडू 24 असतील आणि विजयासाठी धावा असतील 49 धावा. 12.25% धावसंख्या जमवावी लागेल जर का विजय संपादन करायचा असेल, जर का पारकर 11 संघाला मात्र डॉमिनेट करायचा असेल, जर पुढच्या फेरीमध्ये मानस अँड 11 संघाला जर आपला टीमचं नाव समाविष्ट करायचं असेल तर निश्चितच येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांचं आव्हान पूर्ण करावं लागेल. आणि या 49 धावा प्रोटेक्ट कराव्या लागतील ते म्हणजे पारकर 11 संघाला. एक चांगली कॅप्टन्सी आपण पाहतोय हरीश गावणकडून. पहिले षटक जे की हाताळलं गेलं रामचंद्रकडून आणि त्याच षटकामध्येच मात्र पूर्णपणे पाठीचा कणा मोडून काढला तो मानस आणि श्यामाविलन संघाचा. पण अजूनपर्यंत आपण पाहतोय संघामध्ये खोलवर फलंदाजी आहे. चला टाइम रिस्ट्रिक्शन आहे, पंचांचा इशारा येतोय. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉवर प्लेची गरज आहे संघाला, कारण धावा खूप हव्या आहेत आणि मोठमोठे फटके मारणं देखील गरजेचं आहे, कारण कुठेतरी संयमता आणि आक्रमकता देखील क्रिकेटमध्ये गरजेचे आहे. 2 षटकानंतर 10 धावसंख्या. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रथमेश, राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र मंगेश पुल करण्याचा प्रयत्न केला होता डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे, पण स्वतःवर विश्वास आहे की चेंडू आउट ऑफ द बॉर्डर करू शकतोय. पहिला चेंडू संपतोय. तिसऱ्या षटकातील धावसंख्या ऍज इट इज राहतोय ऑन स्कोरबोर्डवर 10 धावा, 3 विकेटचं नुकसान. यावेळेस मात्र पूर्णपणे जबाबदारी संघाची असेल. रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ती मात्र या 2 खेळाडूंना दाखवून द्यावी लागेल. यावेळी गोलंदाजीमध्ये रनअप मध्ये डिस्क्रिपन्सी येतोय आणि चेंडू डेट केला जातोय. तिसरं षटक चालू आहे आणि एक चक्रव्यूह रचलं होतं ते म्हणजे पारकर 11 संघाकडून बॅन. या चक्रव्यूहामध्ये 3 खेळाडू फसलेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रथमेश पॉपिंग क्रीज मध्ये पुन्हा एकदा फेकलेला चेंडू जातो डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जाईल तोपर्यंत दोन्ही खेळाडू 1 धाव पूर्ण करतात आणि एका धावेने मात्र टोटल मध्ये 1 धाव ऍड होईल. धावसंख्या होतोय 3 गडी बाद 11 धावा. संयमता आपल्याला पाहायला मिळते, पण या संयमतेसोबतच आक्रमकता देखील रोशनदादा गरजेची आहे, कारण जर का विजय संपादन करायचा असेल तर एका बाजूने संयमता तर दुसऱ्या बाजूने आक्रमकता ही 2 खेळाडूंना दाखवावी लागेल, कारण जसजसा सामना जवळ जाईल क्लोज जाईल क्लायमॅक्स चेंज होईल सामन्याचा. यावेळेस मात्र प्रथमेश गोलंदाजी करतोय, पण पंचांचा काही इशारा येतोय. पंच सांगतायत की यस नो बॉल येतोय आणि निश्चितच क्रिकेटमध्ये नो बॉलला शिक्षा म्हणजे पनिशमेंट म्हणजे पुढच्या चेंडूवर फ्री हिट असणार आहे. आणि या 2 धावा देखील प्लस होतील दीपेश. टोटल 2 धावाने धावसंख्या होते, फ्री हिट असेल 2 धावांनी धावसंख्या वाढेल. 13 धावा फ्री हिट. पाहूया मंगेश ऑन स्ट्राइक वर, क्या बात है, बॅक ऑफ द हँड, चेंज ऑफ द पेस. यावेळी मात्र हळवार गतीने फेकलेला चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला वेट केलं जातोय. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षक रघुनाथच्या हातामध्ये, कोणतीही चूक करत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. स्कोर रिमेन्स ऍज इट इज ऑन द स्कोर बोर्ड. 13 रन लॉस ऑफ 3 विकेट्स इन द फॉर्म ऑफ सागर, प्रशांत and Mitesh. So we can see what will happen on the next delivery. यावेळी मात्र शॉर्ट ऑफ लेंगचा चेंडू पर पंचांचा इशारा येतो की आउट ऑफ दी लाईन म्हणजेच ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू आहे आणि पंचांचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत ऍड केली जाईल 1 धाव. वाईट चेंडू घोषित केला जातोय. एका धावेने धावसंख्या वाढेल. 3 गडी बाद 14 धावा. तिसरं षटक चालू आहे. पारकर 11 संघाने मात्र 58 धावा पूर्ण केल्या होत्या. तदनंतर पाहायला गेलं तर 59 धावांचा पाठलाग करताना मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मानस अँड श्यामा 11 संघाची. तिसरं षटक मार्गस्थ असताना 14 धावा 3 गडी बाद. यावेळी रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न मंगेशवर मात्र दडपण येतोय, कारण पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी ही पारकर 11 संघाकडून होत आहे आणि एक एक निर्धाव चेंडू आपल्यावर प्रेशर अंडर प्रेशर मध्ये खेळाडू जाण्यात भाग पाडला जातो गोलंदाजाकडून. पण हा प्रेशर रिलीज करायचा असेल तर मात्र एका बाजूने फटकेबाजी करणं अपेक्षित आहे. वन्स अगेन प्रथमेश पुन्हा एकदा राटा मोर द विकेट. यावेळी मात्र बॅटमधून येतोय मिड विकेट दिशेने चेंडू क्षेत्ररक्षित केले जाईल रवीकडून. तत्पूर्वी 1 धाव पुन्हा एकदा ऍड केली जाईल टोटल मध्ये. अगदी संयमता मैदानावर पाहायला मिळते. कोणतेही मोठे फटके मारण्याचा
प्रयत्न दिसतोय, पण मात्र हा प्रयत्न धुलीस मिळवला जातो तो गोलंदाज प्रथमेश कडून. धावसंख्या होतोय तिसरं षटक चालू असताना 15 धावा 3 गडी बाद. धावसंख्या जर का पुढे सरसवायची असेल तर एका बाजूने आक्रमण करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलं जाते. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रेझर मध्ये. चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जाईल, एक धाव पुन्हा एकदा सिंगलवर इथे कॉन्सन्ट्रेट केलं जाते आणि तिसऱ्या षटकाचा खेळ संपला जातो. आणि वॉटर ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय, लगेचच मैदानावर पाणी प्रोव्हाइड करायचं आहे. तिसऱ्या षटकानंतर आपण पाहतोय आता मात्र इंटर झालेला आहे. येणारे असतील 18 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील 43 धावा. म्हणजे पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि पहिल्या 3 षटकांमध्ये धावसंख्या आली आहे 16 धावा आणि महत्वाचे 3 गडी बाद झाले. टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केलेली आहे ती म्हणजेच रामचंद्र या गोलंदाजांनी यावेळेस मात्र चक्रव्यूह आखावं लागेल, स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. यावेळेस मात्र येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील 43 म्हणजेच 43 धावा. 14.3 प्रतिषटक धावा जमाव्या लागतील आणि मात्र संघनायकाने चेंडू सोपवलाय. 14 षटक स्वतः संघनायक घेऊन येतोय हरेश कावण. हा निर्णायक षटक असेल कारण या षटकामध्ये जर का 20 ते 25 अबाउट 20 धावा जर का जमावल्या तर हा संघ मात्र गेम मध्ये येऊ शकतोय. सो वी कॅन सी राईट फॉर द विकेट. ओ यावेळेस मात्र जनार्दन हलक्या हाताने खेळतोय चेंडू. शॉर्ट दरम्यान रिजनला एक धाव पूर्ण केली जाईल. पुन्हा एकदा सिंगलवर कॉन्सन्ट्रेट केले जाते. एका धावीने धावसंख्या वाढेल. दीपेश 17 धावा धावपळकावर होत आहेत. 3 गडींचं नुकसान. झुंबांबे संघाविरुद्ध 1983च्या विश्वचषकामध्ये निर्णायक सामन्यामध्ये 17 धावांवर भारतीय संघाचे 5 गडी बाद झाले असताना मात्र भारतीय संघाचा 7व्या स्थानावर आलेला कपिल देव म्हणजे संघनायक याने 175 धावांची नाबाद खेळी केली होती. ओ हो क्रिकेटच्या परिभाषेतील देखना फटका. यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये जातोय चेंडू. 1 बाउन्स सीमापार. दणदणीत चौकार. यावेळेस मात्र अजूनपर्यंत पराभव कोणत्याही संघाने स्वीकारलेला नाही आणि पराभव शेवटच्या चेंडूपर्यंत स्वीकारायचा नसतो. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो मित्रांनो. यावेळेस मात्र धावसंख्या 4 ने वाढते. 21 धावा. हलक्या हाताने मंगेशला माहिती आहे किती महत्वाची एक एक रन्स आहे. यावेळेस मात्र सिंगलवर कॉन्सन्ट्रेट केले जाते. स्ट्राईक रोटेशन होतोय आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तिथे मिस फिल्डिंग होतोय आणि याचं मात्र नुकसान पाहायला मिळेल. एक धाव पुन्हा एकदा ऍड होते म्हणजे टोटल या 2 धावा काउंट केल्या जातील. 2 धावाने धावसंख्या दीपेश होतोय 23 धावा. यावेळेस मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना 2 खेळाडू स्वतःमध्ये एक प्लॅनिंग केलेली आहे आणि या प्लॅनिंगचं पूर्णपणे सक्सेस होतोय का पाहायचं. पण समोर पाहतोय आपण एक सक्सेसफुल गोलंदाज हरेश गावण. वन्स अगेन राईट फॉर द विकेट. ओ क्या बात. यावेळी मात्र पॉवर हिट लगावलेला स्ट्रेट ड्राईव्ह जातो चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जाईल तोपर्यंत 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो डीप मध्ये खेळाडूकडून केलं गेलं.
आणि 2 धावा पुन्हा एकदा टोटल मध्ये ऍड होतील, पण 2 धावा नो डाऊट प्रोटेक्ट केलेल्या आहेत या खेळाडूने, कारण हा चौकार निश्चितच होता. पण चांगलं मात्र तिथे बॅकअप मिळालं, क्षेत्ररक्षकाने चांगलं चेंडू अडवला. या 2 धावाने धावसंख्या वाढेल 25 धावा. 14-34 म्हणजे 14 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. हो, हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र सुरेख चेंडू यावेळेस मात्र कमबॅक करतो हरेश. निर्धाव चेंडू फेकला जातोय आणि मला वाटतं कॉट बिहाइंड चान्स होता आणि झेल सोडला जातोय. एक महत्वपूर्ण विकेट होती मंगेशची. 25 धावांवर 3 गडी बाद. 25 म्हणजेच 25 जून 1983 भारताने विश्वचषक जिंकला होता आणि 25 जून 1932 भारताने पहिल्यांदाच परदेशामध्ये सामना केला होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय 25 तारीख, 25 स्कोर. हो, यावेळेस मात्र कॉट बिहाइंड आणि कोणतीही चूक करत नाही रघु आणि चौथा विकेट मैदानाच्या बाहेर जातोय. मंगेश सावंत बॅक टू द पॅव्हेलियन. आणि येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी असतील 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 34 धावा. निदास ट्रॉफी बांगलादेश विरुद्ध 12 चेंडू 34 धावा पूर्ण केल्या होत्या डीके म्हणजेच दिनेश कार्तिक यानं. इथे देखील तेच समीकरण, इक्वेशन तेच आहे, पण मात्र खेळाडू टुर्नामेंट वेगळे आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 34 धावा म्हणजे आस्किंग रन रेट असेल इच ओव्हर 17 रन्स म्हणजे 17 धावा प्रत्येक षटका मागे पूर्ण करावे लागतील. 25 चा स्कोर झालेला आहे आणि 4 विकेटचं नुकसान. फलंदाज मैदानावर दाखल होतोय जयेश. 25 जून 1932 मध्ये भारतीय संघ पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये गेला होता आणि तेथे मात्र पहिलाच सामना भारतीय संघ पराभूत झाला होता आणि तब्बल 51 वर्षानंतर त्याच दिवशी त्याच मैदानावर आणि इथे आपण पाहतोय माननीय जगदीशदादा ठाकूर आणि त्यांच्या समवेत एकनाथजी पाटील यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. तर आयोजकांच्या वतीनं मी आपलं सहर्ष स्वागत करतोय. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊया मैदानाकडे. यावेळेस मात्र डीप मध्ये चेंडू जातोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जाते चेंडू जातोय सीमा पार, चौकार.
राटापुरता विकेटने गोलंदाजी करेल. यावेळेस मात्र प्रेशर येतोय दोन्ही संघांवर, कारण निर्णायक सामना आहे, नॉकआउटचे हे सामने. सो वी कॅन स्टार्ट द गेम. या बिलीस मात्र जोरदार अपील केली जातोय पंचांकडे, पण मात्र पंच दोन्हीही ही अपील फेटाळतायत आणि रिधाव चेंडूचे सांगता होतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळतोय शशिकांत म्हात्रेकडून. खूप मोठी जबाबदारी यावेळी मात्र निर्णायक क्षणी संघनायकाने हातामध्ये दिले आहे, ते म्हणजे शशिकांत म्हात्रे या गोलंदाजाकडे. कारण ज्याप्रमाणे आपण पाहतोय वयोमर्यादा खूप कमी आहे गोलंदाजी, पण मात्र सुरेख. निश्चितच रावेगावचे लिजेंड प्लेयर विनोदजी पाटील यांना मी आयोजकांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करतो. तर आपण व्यासपीठावर यायचं, आपले देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. यावेळी मात्र फुलर लिंकचा चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजन मध्ये, टू बाउन्स, सीमा पार, धणधणीत चौकार. आणि सुजल स्पोर्टचे ओनर्स सुमितजी पाटील यांना देखील आयोजक जेके दादांच्या वतीने मी आवाहन करतो की आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये JVPL मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस मात्र येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी असतील 21 धावा, स्कोर होतोय 38. हो, यावेळी मात्र हलक्या हाताने खेळलेला चेंडू जातोय, शॉट कव्हर मध्ये जातोय चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जाईल, एक धाव पूर्ण होते, पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन केलं जाते. सलामवीर म्हणून आलेला खेळाडू जनार्दन आपण पाहतोय, आपली विकेट मात्र मैदानावर राखून आहे आणि मात्र एक एक डबल धावा करून मात्र संघासाठी धावसंख्या जमावते. स्कोर होतोय 5वं षटक चालू असताना 39 धावा, 4 गडी बाद, येणारे चेंडू असतील 9 आणि विजयासाठी धावा असतील 20. काय इक्वेशन आहे, दोन्ही संघांकडे सामना पूर्णपणे आहे. वन्स अगेन शशिकांत. यावेळी मात्र पॅडोसित करण्याचा प्रयत्न जयेशचा, मात्र पंचांकडे अपील केली जाते. जोरदार पंच अपील फेटाळतायत आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय एक धाव टोटल मध्ये ऍड केली जाईल. एका धावने धाव संख्या टोटल मध्ये वाढेल, प्लस होतोय. 40 धावा झाल्यात, येणारे 8 चेंडू दीपेश आणि विजयासाठी असेल 19 धावांची आवश्यकता असेल. क्या बात आहे. मात्र आपण पाहतोय सलामवीर अजूनपर्यंत जनार्दन मैदानावर दाखल आहे. पूर्णपणे दोन्ही संघांवर प्रेशर आहे, पण कौतुक करावं लागेल गोलंदाज शशिकांतचं, ज्याप्रमाणे कवी वयोमर्यादामध्ये आपण पाहतोय मोठ्या टुर्नामेंटमध्ये गोलंदाजीचा भार स्वीकारावं लागलं. यावेळी मात्र शॉर्ट ऑफ लेगचा चेंडू डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर चेंडू पकडला जाईल. तत्पूर्वी 2 धाबा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं कमकुवत तिथे पाहायला मिळालं आणि याच कारणात मात्र सिंगल इज कन्वर्टेड इंटू डबल आणि 2 धावांमध्ये रूपांतर केलं सिंगलचं. या 2 धावांनी धावसंख्या वाढेल. दीपेश 42, 42 धावा झाल्यात, येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील 17 धावा. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. चुरशीचा सामना पहिलाचा आजच्या दिवसातील सामना क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. चुरशीचा सामना, क्या बात आहे. एक्झिबिशन मॅच, नो डाऊट्स. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना येईल. सो वी कॅन सी लास्ट डिलिव्हरी इन दिस इनिंग. राईट अबाउट द विकेट. शॉर्ट ऑफ लिंकचा चेंडू मात्र फसलाय खेळाडू. अगदी मोका होता, संधी होती या चेंडूला भिरकावून देण्याचे, पण मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 5 षटकानंतर धावपटकावर धावसंख्या लागली जात आहे. मानस आणि श्यामायलोनी संघाची 42 धावा, येणारे 6 चेंडू. काय पंच, येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. IPL च्या पहिल्या वर्षातील फायनलचा हा सामना. 6 चेंडू 17 धावा आणि शेन वॉर्न बॅटिंग करत होता मित्रांनो, आणि हा गोलंदाज 6 चेंडू 17 धावा कशा पूर्ण करू शकतोय. आणि या 6 चेंडू 17 धावा पहिल्याच सत्रामध्ये
फायनल मध्ये IPLच्या पूर्ण झाल्या होत्या. 6 चेंडू 17 धावा. इथे देखील इक्वेशन तेच आहे, पण टुर्नामेंट चेंज आहे, खेळाडू चेंज आहे, पण क्रिकेट तोच आहे मित्रांनो. चेंडू तेच आहेत. 6 चेंडू. बॅट्समनच्या हातामध्ये देखील बॅट आहे. अजूनपर्यंत आपण पाहतोय मैदानावर सलामवीर खेळाडू जनार्दन आहे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सोबतीला जयेश आहे. पण संघनायकाचा निर्णय आपण पाहतोय, कोणाकडे चेंडू सोपवला जाईल शेवटचा. तर नो डाऊट ज्याने पहिल्या षटकामध्ये 1 धाव खर्च केली आणि 3 महत्वपूर्ण विकेट गारद केला असा गोलंदाज येतोय रामचंद्र. ही मात्र कसरत असणार आहे रामचंद्रसाठी देखील, कारण पहिल्या षटकामध्ये शाबासकी मिळवलेली आहे. पण यावेळेस मात्र निर्णायक क्षण सामन्याचा. येणारी 6 चेंडू 17 धावा. सो वी कॅन लेट स्टार्ट द गेम. राईट ओव्हर द विकेट रामचंद्र ऑन स्ट्राईक जयेश. हो, यावेळी मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला होता जयेशने, पण पंचांचा इशारा येतोय की लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेशन होते. यावेळेस मात्र स्ट्राईक वर येतोय सलामवीर फलंदाज जनार्दन. येणारे 5 चेंडू विजयासाठी 16 धावांची आवश्यकता असेल. टोटल स्कोर होतोय 43 धावा. येणारे 5 चेंडू 16 धावा म्हणजे 1-2 मोठे फटके आणि 1-2 निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये दोन्ही संघांना मात्र कुठेतरी वरचढ करून देऊ शकतात. पार्कर 11 संघाचं मात्र लक्ष केंद्रित असेल की 1-2 निर्धाव चेंडू फेकावे, तर त्याच्या अपोजिट डिरेक्शनला पाहायला गेलं तर 1-2 मोठे फटके. हो, लोवर फुल टच चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केले. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे तेथे. रवी जोपर्यंत चेंडू फेकेल तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा सिंगलवर कॉन्सर्ट केले जाते. कौतुक करावं लागेल गोलंदाज रामचंद्र यांचं की दोन्ही फलंदाजांना मात्र साखळी दंडात बांधून ठेवलेला आहे. कारण येणारे 4 चेंडू विजयासाठी दीपक धावसंख्या असेल 15 धावा. 1-2 मोठे फटके सामन्याला कलाटणी देऊ शकतात. पण काय घडतंय, काय बिघडतंय, येणारे मात्र 4 चेंडू आपल्याला या सामन्याचा रिझल्ट सांगतील. वन्स अगेन ऑन स्ट्रायकर बॅट्समॅन जयेश. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली लेंथ लाईन मध्ये चेंडू फेकलेला, पण पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण देते आणि या खराब क्षेत्ररक्षणामुळेच मात्र पुन्हा एकदा नुकसान सहन करावं लागतं. सिंगल इज कन्व्हर्टेड टू डबल आणि या 2 धावांनी धावसंख्या दीपेश वाढेल 46 धावा. येणारे 3 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता म्हणजे 2 फटके आउट ऑफ द लाईन रिक्वायर्ड टू मानस अँड श्यामा 11 टीम साठी. 2 मोठे फटके तर 1 निर्धाव चेंडू हा गरजेचा असेल तो म्हणजे पार्कर 11 संघासाठी. काय घडते, काय बिघडते, पुन्हा एकदा उत्सुकता वाढते या सामन्यामध्ये. ऑन स्ट्राईक वर जयेश. महत्वपूर्ण निर्णायक चेंडू. हो, फुलर लेंगचा चेंडू नो डाऊट लेग बिफोर द विकेट. यावेळी मात्र मैदानामध्ये बाहेर होतोय जयेश. बॅक टू द पेव्हिलियन. 5वा झटका. अतिशय महत्वाचा चेंडू होता. जर का या चेंडूवर मोठा फटका आला असता तर निश्चितच आपण पाहतोय गेम इन झाला असता संघ मानस आणि श्यामा 11. पण यावेळेस मात्र लेग बिफोर द विकेट बाद होतोय फलंदाज जयेश. तर त्याच्या स्थानावर आपण पाहतोय नौका खेळाडू मैदानावर दाखल होतोय अक्षय पाटील. येणारे 2 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय. आपण मागाशी पाहिलं विदाऊट डिलिव्हरी 9 धावा मिळाल्यात. क्रिकेटमध्ये 0 चेंडू मध्ये देखील 9 धावा मिळतात मित्रांनो. इथे तर 2 चेंडू आहेत. 2 चेंडूंमध्ये 12 धावा मिळवायच्या, 13 धावा मिळवायच्या आहेत. पण कौतुक करावं लागेल पार्कर 11 संघ. रोशन दादा आपण म्हटलं होतं की या संघाकडे डेप मध्ये गोलंदाजी आहे आणि खोलवर गोलंदाज याचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च करून 3 विकेट आणि यावेळेस मात्र निर्णायक क्षणी संघनायकांनी दिली जबाबदारी पूर्णपणे पार करताना आपण पाहतोय. हा महत्वपूर्ण निर्णायक चेंडू असेल. 2 चेंडू येणारे 13 धावांची आवश्यकता. थोडस प्रेशर आहे कारण हरीशला माहिती आहे कारण क्रिकेटमध्ये काही घडू शकतोय. So we can see second last delivery in this inning. So we can see who will the winner this time. This delivery pull on the mid wicket reason there is a man under the deep but cannot protect the single run and with the help of single run we can show score will be increased 47 runs. So now we can see only single deliveries remaining and 12 runs required to win the Manas and Sama 11 team. आणि या वेळेस मात्र आपण पाहतोय पूर्णपणे विजय संपादन करतोय. पार्कर 11 संघ डॉमिनेट करतोय.
मानस आणि श्यामा इलेव्हन संघाला मात्र पराभवाची धूल चारावी लागलेली आहे. कारण मात्र संघर्ष केला होता रोशन दादा, शेवटपर्यंत सामना नेण्याचा प्रयत्न केला होता, पण मात्र चांगली गोलंदाजी केली ती म्हणजे रामचंद्र ठाकूर या गोलंदाजाने. आणि या गोलंदाजच्या जोरावरच आपण पाहतोय श्यामा मानस आणि श्यामा इलेव्हन संघाला पराभूत करण्यामध्ये यश आल्याने पारकर इलेव्हन संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. तर पहिला संघ ठरला टॉप 3 मध्ये पोहोचणारा पारकर 11 जिते. हार्डलक मानस आणि शमा 11 इरबाडी संघ आपण भरपूर चांगला संघर्ष केला, परंतु या मॅच मध्ये आपल्या वाट्याला पराभव आला. तुम्हाला पुढच्या वर्षासाठी पुढच्या स्पर्धेसाठी आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. तर वेल प्लेड पारकर 11 जिते.